नमस्कार, मी मिलिंद दत्तात्रय नांद्रे, उपशिक्षक, माध्यमिक विद्यालय घाणेगाव। आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस या निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तसेच आज 21 जून वर्षातला सर्वात मोठा दिवस याबद्दल आपण आज थोडक्यात पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आज 21 जून हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणून ओळखला जातो। आपण अनुभवलं असेल की वर्षातील काही दिवस उजेड खूप लवकर पडतो आणि अंधार खूप उशिरा होतो। तसंच आजचा 21 जून ह्या दिवशी सूर्य लवकर उगवतो आणि उशिरा मावळतो, म्हणून आजचा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणून ओळखला जातो। आजचा दिवस विशेष आहे कारण आजच्या दिवशी सूर्य सर्वात जास्त वेळ आपल्याला आकाशात चमकत असताना दिसतो आणि आपल्याला मिळणारा सूर्यप्रकाश सुद्धा सर्वात जास्त वेळ टिकतो। आजच्या दिवशी सूर्योदय हा सकाळी 5 वाजेच्या जवळपास होतो, तर सूर्यास्त संध्याकाळी 7 वाजेच्या जवळपास होतो। म्हणजेच 21 जूनचा दिवस हा 13 तास 13 मिनिटांचा असतो, तर रात्र ही 10 तास 47 मिनिटांची असते। या घटनेला आपण इंग्रजीत समर सॉल्स्टाईस असे म्हणतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रश्न पडला असेल की वर्षातील सर्वात मोठा दिवस 21 जूनच का? तर याचं कारण असं, पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते। पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 365 दिवस लागतात। या कालावधीत पृथ्वी ही पूर्ण सरळ राहत नाही, तर पृथ्वी ही थोडीशी झुकलेली असते आणि यालाच आपण पृथ्वीचा अक्ष झुकाव असे म्हणतो। आणि या झुकावामुळे वर्षभर ऋतू बदलतात। आपला भारत देश हा पृथ्वीवर उत्तर गोलार्धात येतो, तसेच कर्क ऋतूही आपल्या भारत देशावरून गेलेले आहे आणि 21 जून रोजी उत्तर गोलार्धातील कर्क ऋतूपर्यंतचा भाग सूर्याकडे झुकलेला असतो। त्यामुळे आपला देश व कर्क ऋतूवरील इतर देश सूर्याच्या जवळ असतात, म्हणून आपल्याला सूर्यापासून जास्त वेळ प्रकाश मिळतो। म्हणूनच आजचा दिवस हा सर्वात मोठा दिवस म्हणून मानला जातो। आजचा दिवस केवळ मोठा नाही, तर तो निसर्गाचं अद्भुत विज्ञान आपल्याला शिकवतो। चला तर मग आज सूर्यप्रकाशाचा सन्मान करूया, झाडांना पाणी घालूया आणि आपल्या आरोग्यासाठी सूर्यप्रकाशाचा उपयोग करूया। 21 जून फक्त दिवस मोठा नाही, तर आपल्या ज्ञानात भर घालणारा एक प्रकाशमय अनुभव आहे। धन्यवाद।